ज्या पुरुषांचे वय 50 ते 60च्या दरम्यान असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांनी जरूर बघावा. आज मी सांगणार आहे तुम्हाला प्रोस्टेट विषयी. आपल्याला वारंवार लघवीला जावं लागतंय का? किंवा अर्जन्सी ऑफ युरिन असते का? लघवी लागल्यानंतर कंट्रोल होत नसेल नाही का? किंवा कपड्यांमध्ये होत असेल, तर अशा प्रकारचा जो त्रास असेल, तर हा त्रास बऱ्याच वेळा प्रोस्टेटचा त्रास असू शकतो. तर प्रोस्टेट काय असतं? प्रोस्टेट ही साधारणतः पुरुषांमध्ये अ, लघवीच्या थैलीच्या खाली म्हणजे ब्लॅडर नेकला ही प्रोस्टेट असते. ब्लॅडरच्या नेकच्या आजूबाजूला पूर्ण त्याने चारी बाजूने वेढलेलं असतं या प्रोस्टेटने. या प्रोस्टेटची साईज नॉर्मली आपल्यामध्ये 10 ते 15 ग्राम असते. पण जेव्हा पेशंटला प्रोस्टेटचा त्रास व्हायला लागतो, तेव्हा ही साईज बऱ्याच वेळा 30 ग्रॅम किंवा 30 ग्रॅमपेक्षा जास्त एवढी साईज झाल्यानंतर पेशंटला प्रोस्टेटचा त्रास व्हायला लागतो. कधी-कधी पेशंटची प्रोस्टेटची साईज कमी असते, पण प्रोस्टेटच्या ब्लॅडर ऑफ नेकला मेडियल लोब नावाचा एक त्याचाच भाग असतो प्रोस्टेटचा. तो पण बऱ्याच वेळा हायपरट्रॉफी होऊन जातो आणि तो पण अशा प्रकारे पेशंटला सिम्प्टम हे देऊ शकतो. आणि जर वारंवार लघवीला जावं लागत असेल, अर्जन्सी असेल, तर अशा पुरुषांनी हे स्वतःच एक सोनोग्राफी करून घ्यायला पाहिजे. आणि सोनोग्राफीमध्ये प्रोस्टेटची साईज 30 किंवा 30 ग्रॅमच्या वरती असेल, तर नक्कीच बेसिक फिजिशियन किंवा युरोलॉजिस्टला आपण कन्सल्ट करायला पाहिजे. जर प्रोस्टेट वाढलेला असेल, बऱ्याच वेळा प्रोस्टेटची साईज खूप जास्त असते. 80, 90, 100 किंवा 120 ग्रॅम एवढी असते. आणि ह्या अशा केसेसमध्ये पेशंटला ऑपरेशन करणे हे गरजेचं असतं. प्रोस्टेटची साईज ही जास्त असल्यानंतर बऱ्याच वेळा आपण PSA टेस्ट आपण करून देतो. प्रोस्टॅटिक स्पेसिफिक अँटिजेन आपण म्हणतो. जर प्रोस्टेटचा कॅन्सर असेल, तर ही PSAची लेव्हल ही बऱ्याच वेळा खूप हाय प्रमाणात आपल्याला जाणवते आणि मग अशा प्रकारच्या पेशंटला आपण वेगळ्या प्रकारच्या सर्जरीज ॲडवाईस करतो. जर PSA साईज नॉर्मल असेल आणि पेशंटला प्रोस्टेटचा त्रास होत असेल, ऑब्स्ट्रक्टिव्ह सिम्प्टम जाणवत असतील. ऑब्स्ट्रक्टिव्ह सिम्प्टममध्ये प्रामुख्याने काय असतं, लघवी करताना लघवीची जी धार असते ती पूर्ण फोर्सने पडत नाही. बऱ्याच वेळा दोन्ही पायांमध्ये लघवी पडते उभं राहून लघवी करताना. याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह सिम्प्टम म्हणतो. आणि जर अशा प्रकारचे जर कोणाला प्रोस्टेटचा त्रास असेल, तर त्या पेशंटला आपण TURP म्हणजे ट्रान्स युरेथ्रल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट अशी एक सर्जरी आपण ॲडवाईस करतो. ही सर्जरी ही बिनटाकाची सर्जरी असते. बाहेरून कुठल्याही प्रकारचा टाका किंवा चिरफाड वगैरे काही नसते. लघवीच्या मार्गामध्ये दुर्बीण टाकून एका आतमध्ये ब्लेडच्या सहाय्याने ती प्रोस्टेट ही कट केली जाते. प्रोस्टेटचा जो मधला भाग असतो म्हणजे युरेथ्रा म्हणजे लघवीच्या नळीच्या आजूबाजूचा जो भाग असतो, त्यामध्ये जी काही ग्रोथ असते, त्याला आपण BEP म्हणतो, बेनाईन एन्लार्जमेंट ऑफ प्रोस्टेट. आणि त्यामुळे त्याच भागामध्ये BEP ची ग्रोथ होत असते आणि म्हणून जी काही TURP सर्जरी केली जाते, ती ही मधल्या बाजूनेच केली जाते. आणि प्रोस्टेटचा जो बाहेरचा भाग असतो, ह्या बाहेरच्या भागामध्ये बऱ्याच वेळा प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता असते. आणि त्यामुळे जर त्या भागात जर काही गाठ असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर ही बऱ्याच वेळा ते पूर्ण ग्रंथीचंच ऑपरेशन केलं जातं. प्रोस्टेटचं काम आपल्या शरीरात काय असतं, तर साधारणतः शरीर संभोग केल्यानंतर त्या वीर्य जे काही बाहेर पडतं, ते वीर्यामध्ये जे काही पाण्याचं प्रमाण असतं, ते पाणी हे प्रोस्टेटमध्ये तयार असतं. आणि बाकीचे जे काही टेस्टिकलमध्ये सेमाइनल वेसिकल असतात, त्यामध्ये जे काही वीर्य तयार असतात, जे काही शुक्राणू तयार होतात, ते शुक्राणू प्लस प्रोस्टॅटिक फ्लुइड असं मिळून ते संभोगाच्या दरम्यान हे बाहेर पडत असतं. तर अशा प्रकारे हे बेनाईन एन्लार्जमेंट ऑफ प्रोस्टेट आणि प्रोस्टेटचे ऑब्स्ट्रक्टिव्ह साइन सिम्प्टम हे मी तुम्हाला सांगितले. अशा प्रकारचा कोणाला त्रास असेल तर जरूर एक सोनोग्राफी करून घ्या आणि आजच तुमच्या फिजिशियनला कन्सल्ट करा आणि त्या प्रॉब्लेमवर एक तात्काळ सोल्युशन हे त्यावर निघू शकतं. थँक यू.